मिस्टर सौरभ टाइम सेट करायचा आहे. साहिले नंबर महत्वाचं आहे ते, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये भरपूर वेळ होते. मिस्टर सौरभ स्ट्राईकला आपण तानाजीला बघतोय. खूप साऱ्या शुभेच्छा. वळूया पहिल्या चेंडूकडे. ओ पहिला चेंडू भिरकावून दिलाय. तानाजी ऑन फायर. जबरदस्त विस्फोटक स्टार्ट. तानाजीचा ट्रेडमार्क. तेजल 11 वालीवची झाकी या एसटीचे. व्हेरी फर्स्ट बॉलला षटकार इथे आलाय. जबरदस्त बॅटिंग करताना तानाजी ते बघायला मिळत आहेत. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट आणि काही चेंडूला एक्झिक्यूट केलंय. हवाई यात्रा करताना आपला मॅसेज इथे मात्र सौरभच्या दिशेने पोहोचवलाय मिस्टर तानाजीनं. गुड स्टार्ट, ब्रिलियंट स्टार्ट, ड्रीम स्टार्ट. पुढचा चेंडू आवळेला डाऊन द ग्राउंड एक्झिक्यूट केला गेलाय. खूप चांगलं टायमिंग आहे. फक्त दिशा दिली छोट्या बॅकलिपनं गरजेचं होतं. चेंडूवर पॅड आणि बॅटच्या मध्ये होता. स्लोवर पण होता फुल टॉस. त्याला मात्र तानाजी खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट करताना धावसंख्या सिंगलने आकार घेताना स्थिरावली ती 7 वरती. गुड स्टार्ट. आता मात्र फलंदाज आपल्याला बघायला मिळतो स्ट्राईक वरती निलेश. याही वेळेला तोच प्रयत्न आहे. लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे. एका धाब्यावरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल. धावसंख्या पोहोचेल ती म्हणजेच 8 वरती. गुड स्टार्ट. तेजल 11 वालीव संघ ज्या प्लॅनिंगने खेळतोय ती जबरदस्त आहे. षटकार आल्यानंतर ज्याला आपण लाईफ लाईन म्हणतो सिंगल डबल, त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करतात. मेकिंग स्ट्रॅटेजी इज परफेक्ट अँड व्हेरी वेल. ओपनिंग पेअर. पुढचा चेंडू यावेळेला सरळ स्लॉट मधला चेंडू भिरकावून दिलाय. बॅटला स्विंग केलाय आणि फेकून देत आहे चेंडूला. लॉंग लेग रिझन मधनं येतोय. आणखीन एक दर्जेदार 4 चौकार. कमॉन डीजे. थँक्यू. 12 धावा स्कोर कार्ड वरती. सकाळच्या सत्रामध्ये आपण बघतायत विश्वनाथ वझे साहेबांचं शुभ आगमन. संदेशजी पाटील साहेब, पिंटूजी वझे आपल्याला बघायला मिळत आहेत. सुनीलजी वझे साहेब आणि स्वतः या स्पर्धेचे सर्वे सर्वा रुपेश नरेश पाटील साहेबांचं शुभ आगमन आमच्या मुख्य मंचावरती. पुढचा चेंडू यावेळेला परफेक्ट चेंडू होता. गॅदर करता येत नाहीये. चेंडू लॉंग स्टॉपला वेगानं ट्रॅव्हल झालाय. आणखीन एक 4 चौकार. धावसंख्या 16 ऑन स्कोर कार्ड. यस डीजे. थँक्यू. स्वप्न व सुरुवात इथे तानाजीच्या माध्यमातून बघायला मिळते. ड्रीम स्टार्ट चे मोमेंटम हवाय ते तेजल 11 वालीव संघानं आपल्या स्कोर कार्ड वरती लावले. इज नो डाऊट. पुलटॉस होता. यावेळेला जास्त ताकद लावण्याचा प्रयत्न आहे. चेंडू बॅकवर्ड टॉस स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल झालाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा अटेम्प्ट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक्सलेंट. सुपर. धावसंख्या 2 ने आकार घेताना 18. पहिलं षटक या ठिकाणी आपण बघताय समाप्त झालंय आणि स्कोर कार्ड वरती आहेत 18 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. कमॉन पीके साऊंड. सुभाषजी कदम सर. थँक्यू. तर पहिल्या षटकासाठी वेळ खर्च केलाय 4 मिनिटाचा. प्रत्येक षटकानंतर अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. थोडंसं स्पीडअप करा पेल्लार बी, कारण उशिरानं आज मॅचला स्टार्ट झालंय. थोडासा जो आपला वेळ गेलेला आहे तो आपल्याला इथून मेकअप करायचा, कव्हर करायचा आहे. त्यासाठी तुमचं मैदानामधलं जे वागणं आहे किंवा ज्या तुमच्या गेम प्लॅनिंग आहे त्याला थोडंसं स्पीड देणं गरजेचं आहे. दुसऱ्या एंडनं गोलंदाजी ट्रॅकवर इंट्रोड्यूस करतायत न्यूमॅन अभिषेक. 18 रन्स ऑन स्कोर कार्ड. यंदा आपण दोन्ही एंडनं ह्या अप्रतिम अशा मैदानामध्ये स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण आपण बघतोय.
आणि प्रत्येकानं मात्र या स्पर्धेचं कौतुक केलंय. कारण जो उच्चस्तरीय नियोजन आहे, प्रत्येकाला जी संधी मिळते, जे व्यासपीठ मिळते ते वाखाणण्याजोगी आहे. आणि त्या संधीचं कौतुक होणं हे प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे आणि ते प्रत्येकानं चोखपणे या ठिकाणी पार पाडलेलं आहे. बघूया अभिषेक, थोडंसं प्रेशर आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. एका बाजूने आपण निलेशला बघतोय, दुसऱ्या बाजूने मॅन इन गोल्डन फॉर्म मिस्टर तानाजी खूप चांगली बॅटिंग करतायत. पुढचा चेंडू समोर अभिषेक उलटा स्वतः कव्हर्सला एक्झिक्यूट करतायत. लॉंग ऑफचा खेळाडू थोडंसं आपल्या डाव्या बाजूने धावत कव्हर्स मध्ये जाऊन चेंडूला फील्ड करेल, तदबर सिंगल कंप्लीट झाले आणि धावसंख्या पोहोचेल ती 19 वरती. एक चांगलं कॅल्क्युलेट क्रिकेट निलेशच्या माध्यमातून बघायला मिळते. त्यांचा आक्रमक फलंदाज चांगल्या लयमध्ये बॅटिंग करतोय. पॉवर प्लेला त्याला जास्त संधी कशा दिल्या जातील हा मानस इथे बघायला मिळतोय. बॅक टू द बॉलर, चेंडूला उडवलाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन मध्ये चेंडू सीमारेषेच्या जवळ अडवला जाईल, तदवर 2 धावा कंप्लीट, 21 धावा ह्या स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. चांगली बॅटिंग आहे आज. तानाजी ज्या लयमध्ये बॅटिंग करतात, जे बॅटिंग करताना त्यांचं मेडिटेशन आहे, कॉन्सन्ट्रेशन आहे, त्याला तोड नाही आहे. पुढचा चेंडू ते मात्र पंचांचा सिग्नल नो चेंडू आहे. धावसंख्या 1 ने आकार घेताना स्थिरावेल ती 22. येणाऱ्या चेंडूवरती आपण बघतायत 22 ऑन अ स्कोर कार्ड. फ्री हिट आशुतोष व्यवहारे सर दर्शवताना. आपल्याला पुलचा फटका तितकासा मिडल नाहीये. चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल करतोय. एका धावेवरती सॅटिस्फाईड समाधानी होताना धावसंख्या 23 वर पोहोचलाय. फाउंडेशन खूप झक्कास बिल्ड झालंय. इथून मात्र तेजल 11 मालिव संघ च्या डगआउट मध्ये थोडस टेन्शन कमी असेल, कारण त्यांचे दोन्ही जे फलंदाज आहेत चांगल्या लयमध्ये बॅटिंग करतायत. सर अभिषेक आपल्याला प्रश्न विचारला आउट आणि इथे आलाय OUT आउट. विकेट गिरता हुआ, म्युझिक प्ले होता हुआ. कमॉन डीजे. सो थँक्यू. अक्रॉस द लाईन बॅड क्रिकेट आणि तेच बघायला मिळालं. सरळ V-शेप मध्ये जो चेंडू खेळायचा होता थोडासा क्रॉस आणि तिथे मात्र प्लम मध्ये पकडला गेला आणि फलंदाज बाद. ही ट्राय टू प्ले ऑन साइड horizontal bat and completely miss. Ball hit on back pad and then umpire decisions OUT out. विकेट. या ठिकाणी पहिला धक्का आपल्याला बघायला मिळतो. न्यूमान धीरज, प्रचंड क्षमता आहे धीरजकडे. धीरज ज्याच्याकडे असतो तो सातत्याने यश आपल्या बाजूने फिरवत असतो. कहते ना जिंदगी के धैर्य, जिंदगी की किताब को धैर्य का कवर होणं आवश्यक आहे आणि तेच धीरजला इथे दाखवायचं आहे. मिस्टर धीरज बंडाऊन बॅटरच्या भूमिकेमध्ये. पुढचा चेंडू अभिषेक. प्रेझेन्स ऑफ माइंड, हळूवारपणे फक्त सिली मिड ऑफला जंटली पुश केले फॉर अ सिंगल. एक धाव मिळेल. अमर पाटील आम्हाला सांगताय स्कोर कार्ड 24 वर पोहोचलंय आणि ह्या षटकातील शेवटचा चेंडू इथे मार्गस्थ होताना बघायला मिळेल. 1 to go, 24 रन्स ऑन स्कोर कार्ड. चांगलं कमबॅकिंग केलंय अभिषेकनं. कौतुकास्पद आहे गोलंदाजी आणि ते ब्लॉक होलचा मारा बघायला मिळतोय. चेंडूला खेळण्याचा प्रयत्न सेली मिड ऑफ मध्ये ट्रॅव्हल झालाय. चेंडू सिंगल कंप्लीट होईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 लॉस ऑफ 1 विकेट. मोफास 11 वसई फाटा विपक्ष सायना स्पोर्ट्स अर्नाला. दोन्ही संघाच्या संघनायकांनी इथून किट घेऊन जायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. याची आपण नोंद घ्या. 10 मिनिटाचा वेळ 2 षटकासाठी गेलाय. पुनश्च आम्ही ऑफिशियल कॉल करतोय. मोफास 11 वसई पाठा अँड सायना स्पोर्ट्स अर्नाळा बोथ टीम कॅप्टन
इथून फॉर्म फिलअप करा, आमच्यापर्यंत सबमिट करा. नेक्स्ट मॅच ही तुमची असेल. 25 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. कौतुकास्पद गोलंदाजी अभिषेकची. पहिल्या षटकामध्ये तानाजीचा बोलबाला राहिला आणि दुसऱ्या षटकामध्ये अभिषेकची लेंथ लाईन. हे दोन षटकांचं विश्लेषण आपण बघतोय. गोलंदाजी ट्रॅकवर पेलार बी कडनं गोलंदाजीला येत आहेत आता मिस्टर धीरज. 25 धावा 12.50च्या सरासरीने येत आहेत. ह्याच पद्धतीने धावा आल्या. प्रोजेक्टेड स्कोर तुम्हाला 75 ऑन स्कोर कार्ड बघायला मिळू शकतोय. त्याला थोडंसं स्पीडअप करा प्लीज. मिस्टर धीरज पुढचा चेंडू घेऊन दाखल होताना गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. लॉन्ग ऑनला प्रोटेक्शन आहे. एक ही मिलेगा. एक से स्कोर 26 के ऊपर आगे बढ़ता हुआ. हालांकि गेंद रडार में थी, प्रॉपर एलिवेशन बना नहीं पाए. लॉन्ग ऑन में प्रोटेक्शन है. सिंगल का इजाफा. स्कोर इस समय एक से आगे बढ़ता हुआ. 26 लॉस ऑफ 1 विकेट. अब स्ट्राइक पर बल्लेबाज नजर आएंगे मिस्टर धीरज. क्षमता काफी बड़ी है, बड़ी शॉट खेलने के लिए जाने जाते, लेकिन क्या होगी इनकी स्ट्रैटेजी, किस तरह से धीरज के सामने अपने बल्लेबाजी को यहां पर दिखाएंगे, ये देखना होगा इस गेंद के ऊपर. इस बार जरूर हुक करना चाहते थे. डॉट बॉल काफी बढ़िया लेंथ और लाइन मेंटेन किया. थोड़ा सा कंधों का इस्तेमाल भी देखने को मिला. आउटसाइड द ऑफ स्टंप गेंद को पिचिंग रखा. गेंद थोड़ी सी टॉस हुई. वहां पर धीरज का जो बड़ा शॉट खेलने का जो अंदाजा था पूरी तरह से गलत साबित होता हुआ. डॉमिनेट करते हुए मिस्टर धीरज. गुड लेंथ इन लाइन. दॅट्स द ब्युटी ऑफ मिस्टर धीरज. चांगला चेंडू आहे. पुढचा चेंडू घेऊन तयार. पुढच्या गोलंदाजी ट्रॅकवर. ओ सरळ बॅटने जबरदस्त क्रॅकिंग शॉट बघायला मिळतोय. एक जबरदस्त स्ट्रोक लॉंग ऑन ला डॉमिनेट करत सरळ चेंडू सीमा पार 4 धावसंख्या 4 ने फ्लाय झाले आणि पोहोचले ती अमर 30 वरती. जबरदस्त शॉट, गोड आवाज, डिलिशियस साऊंड हट आणि चेंडू सरळ गेला तो सीमा रेषेच्या बाहेर. 4 चौकार. सुंदर क्रिकेट. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज हवी होताना एक दुसऱ्यावरती. पुढचा चेंडू. ही वेळेला आपण बघतायत चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. आला इथे डॉट बॉल. स्कोर असते ऑन 30 लॉस ऑफ 1 विकेट. खूप चांगली गोलंदाजी धीरज. वेग चांगला आहे, टप्प्यावरती नियंत्रण आहे. पुढचा चेंडू. ओहो, या वेळेला हुक केले चेंडूला आणि चेंडू जातोय षटकार. संधी होती जेलची परंतु सरळ जातोय तो. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मधनं येतोय. धीरजच्या बॅट मधनं हवाई फायरचा हा षटकार. थँक्यू. 36 वरती स्कोर कार्ड स्थिरावले गेले. गुड बॅटिंग मिस्टर धीरज. जबरदस्त बॅटिंग. विस्फोटक नॉक खेळताना दिसत आहे धीरज. आणखीन एक, परंतु इथे चेंडू थोडासा वर गेला आणि धीरज या ठिकाणी परतताना माघारी असं वाटलं होतं की लॉंग ऑनची जी सीमा रेषा आहे तिच्या बाहेर चेंडू जाऊन पडेल, परंतु इथे आपण बघतायत धीरजच्या रूपानं आणखीन एक धक्का लागताना तेजल 11 वाली संघाला एसटीचे. थँक्यू न्यूमान अशरफ. दुसरा धक्का लागतोय 36 धावा असताना.
मोठे शॉट खेळण्याचा प्रयत्न, थोडासा मिस टाइम शॉट बॉल हवेमध्ये आणि लॉंग ऑनचा खेळाडू आपण बघता एक सुंदर काम करताना मिस्टर सौरभ चौथं षटक घेऊन 12च्या सरासरीने 36 धावा झालेले आहेत. 2 गड्यांचं पतन आपण बघतायत. आणि पाण्याचा बॉक्स मध्ये आहे, तिथून पाणी आपण घेऊ शकतात. खेळाडूंना विनंती आहे, परंतु 3 षटकानंतर हे महत्वाचं आहे. हे बघा, प्रत्येक षटकानंतर वेळ वाया घालू नका, विनंती असेल. तानाजी च्या अगेन्स्ट आपल्याला सौरभ बघायला मिळत आहेत. इथे मात्र फटका बसलाय. 100 सुंदररित्या कॅच बघायला मिळतो आणि तानाजी मात्र बघतच राहिले ज्या पद्धतीने झेल झालाय. तिसरा धक्का सलाम वीर आपण बघतायत मिस्टर तानाजी तंबूच्या आश्रयाला परतताना एसटीचे. थँक यू सलीमान फैजान. चांगला झेल. तानाजी खूप चांगले सेट झाले होते. पाठवलंय मैदानाच्या बाहेर तंबूच्या आसऱ्याला फैजान न्यूमॅन. षटक क्रमांक 4 आपण बघतोय. सौरभ एक चांगली कामगिरी करताना षटक क्रमांक 4 मध्ये पुढचा चेंडू. इथे स्लॉट मध्ये चेंडू सरळ मिडविकेटच्या डोक्यावरून भिरकावून दिलंय. फैजानचा ट्रेडमार्क सिग्नेचर शॉट षटकार यष्टच आहे. थँक्यू. 42 वरती स्कोर कार्ड पोहोचलंय. गुड बॅटिंग फैजान दाखवतायत आपल्या फलंदाजीचं ट्रेलर. आणखीन एक आणि इथे लॉंग ऑनला क्लिअर केला जाईल. बॅक टू बॅक दुसरा यशस्वी हवाई फायर. मिस्टर फैजान ऑन फायर. स्कोर पोहोचलाय तो 48 यष्टीचे. Thank you. 48. Great batting, great finish. Mr. Faizan on fire. Back to back 2 हवाई फायर. आणि इथे आणखीन एक दर्जेदार फ्लॅट शॉट बघायला मिळतोय. चेंडू जाईल वन्स बाउंस सीमा रेषेच्या बाहेर. 450 अप. कमॉन डीचे. थँक्यू. 52 धावा स्कोर कार्ड वरती. फैजानच्या बॅट मधनं येणाऱ्या धावा तेजल 11 बॉलिवूड संघाला आनंद देताना आणि थोडस प्रेशर सौरभ कडे कन्वर्ट करताना विस्फोटक नॉक खेळताना मिस्टर फैजान. आपल्याला टॅप केले चेंडूला ऑन साइडला. लॉंग ऑनचा खेळाडू येतोय. सिंगल कंप्लीट झाले. 53 वर स्कोर कार्ड बघायला मिळतंय. चौथं षटक इथे मार्गस्थ आहे आणि 53 धावा. पुढचा चेंडू घेऊन सौरभ. पुढचा चेंडू. आणखीन एक दर्जेदार शॉट. स्वीपर कव्हर्सला डॉमिनेट करतायत आणि इथे 4 ने धावसंख्या अप्लाय होताना 57 वरती पोहोचलंय कृपेश वझे. सरांचं शुभागमन झालंय, त्यांचंही करतोय आम्ही वेलकम. एकवीर चषक 16व्या पर्वामध्ये दरम्यान सुनील वझे सरांचं शुभागमन होतंय. 57 धावा 4 षटकांची समाप्ती झाले. एक
चांगलं टार्गेट समोर ठेवण्याच्या दृष्टीने तेजल 11 वालीव संघ पुढे जाताना बघायला मिळतोय आणि 20 मिनिटाचा अवधी झालेला आहे. 5 मिनिटांमध्ये षटक हाताळणं बंधनकारक असेल याची आपण नोंद घ्या. पिलर बी, अन्यथा आपला एक खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये एक्स्ट्रा राहील. रूल्स प्रत्येकाला फॉलो इथे करायचे आहेत कारण स्पर्धा ही प्रत्येकाची सर्वांची आहे आणि त्यासाठी सर्वांचं सहकार्य भरपूर मोलाचं आहे. 57 नवीन गोलंदाज येतोय. गोलंदाजी ट्रॅकवर धीरज ने काफी बेहतरीन गेंदबाजी की थी, खास करके लेंथ लाइन को मेंटेन किया था, रनों को रोका था, थोड़ा सा प्रेशर बल्लेबाज की तरफ कन्वर्ट किया था. अगर स्लॉगर में यही जलवा देखने को मिला, लेंथ लाइन अगर बेहतर मेंटेन करते, एक्यूरेसी अगर परफेक्ट देखने को मिली तो फिर पिलर बी के लिए एक अच्छी बात होगी. मिस्टर धीरज गुड बॉल, चांगला चेंडू आहे. नावाप्रमाणे चांगला साथ दिलाय. मी आज मात्र पिलर बी ला माझी जबरदस्त जी गोलंदाजीची घातकता आहे त्याच्या जोरावरती ओपोनेंट टीमला जखडून ठेवण्याचं काम करेन. हा मेसेज धीरजने मात्र या चेंडूवरती पोहोचवलाय. गुड बॉल अँड गुड स्टार्ट. पुढचा चेंडू आणखीन एक चांगला चेंडू आहे. इनसाइड आउट खेळायचा आहे. खेळतोय आणि चेंडू सरळ जातो एक्स्ट्रा कव्हर्सला. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न यशस्वी. धावसंख्या 59 वर 59 ऑन स्कोर कार्ड. 59 झालेले आहेत. गुड बॉलिंग धीरज. एका बाजूने आपण फैजानला बघतोय, त्याच्या बॅटमधनं धावा येत आहेत आणि तेवढाच ताकदीचं प्रत्युत्तर देणारा गोलंदाज पिलर बी चा मिस्टर धीरज आपल्या लेंथ लाईनला मेंटेन करताना. इथे मिस टाइम शॉट, नो मॅन लँडला पडेल तिथे. सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न यशस्वी आणि धावसंख्या 61 वर पोहोचलाय. 61. 3 चेंडूमध्ये 4 धावा खर्च करताना धीरज. मागच्या षटकाचं विश्लेषण जर आपण बघितलं धीरज यांचं तर धावा खर्च केले होते धीरजनं 11. ती चांगली गोलंदाजी आहे. 61 धावा स्कोर कार्ड वरती. चेंडू क्रमांक 4 घेऊन पुन्हा दाखल होत आहेत मिस्टर धीरज. आवळ्याला संधी आहे. शॉट फाईन लेगला धक्का लागतोय. फलंदाज आपण बघतोय फैजान. OUT आउट गॉन. STC. थँक यू न्यूमॅन. संदीप येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. स्कोर 61. 61 धावा. धीरज 4 चेंडू हाताळताना फक्त 4 धावा खर्च करतायत. गुड बॉलिंग अँड दॅट्स द ब्युटी ऑफ मिस्टर धीरज. खूप चांगली गोलंदाजी आहे. 2 चेंडू इथे त्यांना चांगले हाताळावे लागतील. बघूया संदीप आलाय. संदीपला इथे चांगल्या धावांचं योगदान द्यावं लागेल. तेजल 11 वालीव संघासाठी भरपूर महत्वाचे आहेत. उर्वरित जे 2 चेंडू आहेत या षटकातील. पुढचा चेंडू आणि इथे आपण बघतोय डॉट बॉल. नेहमी क्रिकेटच्या मैदानामध्ये प्रमुख पंच असेल तिथे मात्र अपील गरजेचं असतं. इथे आलाय डॉट बॉल. गुड बॉलिंग, परफेक्ट लेंथ इन लाईन. स्लॉक ओव्हर मध्ये मिस्टर धीरज राहिलाय बोलबाला. योग्य वेळी सापडलेला सूर, मोमेंटम, लेंथ लाईन, अनुशासन, एक्युरेसी याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मिस्टर धीरज. पुढचा चेंडू इथे लॉफ्ट केलाय. वॉडर फिनिश, ग्रेट फिनिश बघायला मिळते. सरळ लॉंग ऑनला क्लिअर करताना हवाई यात्रा आणि धावसंख्या 6 ने फ्लाय होताना 67. 5 षटक कंप्लीट झाले. 67 धावा स्कोर कार्ड वरती.
मी पुनश्च विनंती करेन मोफास 11 वसई फाटा विपक्ष सायना स्पोर्ट्स अर्नाला दोन्ही संघाच्या संघनायकांनी ह्या षटकानंतर टॉस आपण करणार आहोत. अर्नाळा संघ टी शर्ट इथून घेऊन जायचा आहे त्वरित. फक्त एक षटकाचा वेळ आपल्याकडे. संघनायक त्वरित यायचं आहे. टी शर्ट परिधान करा आणि टॉस साठी सज्ज व्हायचं आहे. अर्नाळा संघ थँक्यू. न्यूमॅन गोलंदाजी ट्रॅकवर येत आहेत. दानिश 67 झालेले आहेत आणि स्ट्राईकला बॅटर आपण बघतायत अशरफ ऑन स्ट्राईक. अशरफ कडून आता भरपूर अपेक्षा आहेत तेजल 11 वालीव संघाला. अशरफच्या बॅटमधनं इथून 10-12 धाबा. एक सन्मानजनक स्कोर फायटिंग स्कोर पेलर बीच अगेन्स्ट ते. चला प्लीज स्पीडअप करायचं आहे. 67 फायटिंग स्कोर कडे घेऊन जातील का मिस्टर अशरफ. आडव्या बॅटने चेंडूला मिड विकेटला खेळलाय. सिंगल मिळेल गॅप शोधलाय का बघायचं आहे आणि चेंडू मात्र होतोय फरार 4 धावांसाठी. इन टू द गॅप मध्ये ट्रॅव्हल होताना 71 रन्स ऑन स्कोर कार्ड. जबरदस्त बॅटिंग अशरफ. योग्य वेळी आलेला चौकार आहे इन टू द गॅप मधला आणि ह्या चौकारानंतर जो आत्मविश्वास आहे थोडासा वाढला असेल अशरफ यांचा. चांगली स्टार्ट आहे डेथ ओव्हरला. पुढचा चेंडू ओहो यावेळेला फटका फसलाय आणि झेल तिथे एक लाईव्ह दिली गेली आहे. धावसंख्या 1 ने आकार घेताना 72 वर पोहोचलंय अर्नाळा संघनायक. चला टॉस साठी यायचं याची नोंद घ्या आपण. फक्त 4 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि इथून जसं इनिंग संपेल तसा टॉस होईल. त्यासाठी वेळेवरती इथे हजर राहणं गरजेचं आहे. फॉर्म फिलअप करा आपण. दानिश ओहो परफेक्ट एलिव्हेशन. बॅकवर्ड टॉस लेगला डॉमिनेट करत येतो इथे हवाई फारचा षटकार आणि धावसंख्या 6 ने प्लाय होताना पोहोचली ती 78. स्ट्राईकला बॅटर आपण बघतायत मिस्टर संदीप. ग्रेट फिनिश गुड बॅटिंग. 78. पुढचा चेंडू इथे मात्र फिंगर रोल केलेले आहेत. गुड बॉल चांगला चेंडू आहे. स्वतःला प्रश्न विचारला दानिशनं की या वेळेला कुठला चेंडू हाताळायचा आहे. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू आहे. पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. गुड बॉल. प्रत्युत्तर चांगलं आहे गोलंदाजाचं. आणखीन एक मोठा शॉट पिक केलाय आणि तिथे आणखीन एक दर्जेदार षटकार 84 ऑन स्कोर कार्ड. जबरदस्त विस्फोटक बॅटिंग करताना मिस्टर संदीपच्या बॅटमधनं येणाऱ्या या महत्वाच्या धावा तेजल 11 वालीव संघासाठी खूप महत्वाच्या आहेत आणि एक फायटिंग स्कोर बघायला हरकत नाही. एक स्टीप टार्गेट सकाळच्या सत्रामध्ये संधी होती इथे आलाय डॉट बॉल. विकेटचं पतन 84 झालेले आहेत. 85 चं टार्गेट समोर सेट केलंय. चला सायना स्पोर्ट्स अर्नाला टॉस साठी या आणि मोफस 11 वसई पाटा बोथ टीम कॅप्टन टॉस साठी त्वरित यायचंय.
सो थँक्यू. वळूया आपण सेकंड इनिंग कडे. टार्गेट सेट केलंय अमर पाटील आम्हाला सांगतायत 85 सेकंड इनिंगला होईल प्रारंभ. करूया आपण कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये परिवर्तन. ऐकूया एक गोड आवाज प्रमोदजी यांचा सकाळच्या सत्रातला सेकंड इनिंग. आणि प्रमोदजी आपल्यासोबत जोडले जात आहेत. वेलकम प्रमोदजी. थँक्यू व्हेरी मच. अजितजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत. या स्पर्धेमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर जवळजवळ लक्ष्य टार्गेट सेट केले गेले 85 रनचं सकाळचं सत्र. अगदी सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी उपस्थित होत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तेजल 11 वालीव, भीम यादव यांचा संघ थोडासा उशिराने झाला. चला, दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हायचंय. मिस्टर कॅन्डी या ठिकाणी उपस्थित होत असताना आजच्या दिवसात ते उपस्थित होत आहेत. निश्चित स्वरूपात सुभाजी कदम यांच्या समवेत काहीतरी अर्जंट मागणी असेल. सामन्याला होते सुरुवात. अतिशय चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑल इज वेल. आई एकविरा चषक साखरे रुपेजी नरेश पाटील यांची देण आपण पाहतायत या स्पर्धेची. सामन्याला होईल सुरुवात. 85 रनचं टार्गेट सेट केले गेले. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. विनोद आणि अरमान अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. आणि पहिलं षटक हाताळण्याकरता संदीप सांबरे यांना आपण पाहतायत. तेजल 11 वालीव अर्थातच तानाजी धायगुडे यांच्या कन्येचं नाव. आणि त्याच नावाने अनेक मोठमोठ्या स्पर्धा ते खेळत असताना उमाकांत धायगुडे अर्थातच तानाजी एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व. कमलेशजी गुप्ता यांना आपण पाहतायत. आजच्या दिवसामध्ये धीरूला आपण पाहू शकाल ॲज अ कॅप्टन. अशरफ मंसुरीला आपण पाहतायत. निलेश सांबरेला आपण पाहू शकाल. सांबरे ब्रदर जोडी चांगले प्लेस या संघामध्ये. अतिशय वाली प्रीमियर लीग जेव्हा सुरुवात झाली तेव्हा या खेळाडूंचा शोध, या खेळाडूंचं टॅलेंट हे समोर आलं. सुभाजी कदम साहेब काही कामानिमित्ताने उपसरपंच या नात्याने आज तहसीलमध्ये जरूर ते उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. कॅन्डी आज आमच्या समवेत जोडले जातील आजच्या दिवसामध्ये. वेलकम कॅन्डी, आपलं सहर्ष स्वागत आहे. कुंदन घरत आणि रुपेजी पाटील. सामन्याला होते सुरुवात. 85 रनचं टार्गेट सेट केले गेले. आपण पाहत आहेत आई एकविरा चषक साखरे या स्पर्धेची आन बान शान मान सन्मान. आदरणीय सन्माननीय रुपेजी नरेश पाटील वन मॅन शो म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांना सुरेख साथ देणारे सुनीलजी वजे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. पिंटू वजे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे संदीपजी पाटील, रुपेजी पाटील यांचे परम मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. आणि थेट जाऊया मैदानाच्या आतमध्ये. लाईव्ह ऍक्शन एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. विनोद मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. संदीप सांबरे एक ॲथलेटिक प्लेअर म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं. आज मोफास 11 वसेफाटा टीम सुद्धा वेळेवर नेहमीच पोहोचत असते. वसेफाटा अर्थातच मोफास 11 या टीमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मुराद, सलमान अँड ऑल टीम. सतीश राजभर असेल त्यामध्ये. अबिद खानला आपण पाहतायत. यावेळेला हा चेंडू अतिशय सुंदर पद्धतीने पाहायला मिळतो. खेळपट्टीच्या अगदी बाजूला कमलेश गुप्ता. आज मुबारक खान यांना सुद्धा आपण पाहू शकाल ज्यांची शांतीनगर प्रीमियर लीग सातत्याने हाताळली जाते, परंतु आम्ही मिस करतो. मुबारक खान यांचा नेहमीच समालोचनासाठी दाद असतो, तर त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आणि दिलगिरी व्यक्त करतोय. मिस्टर मुबारक खान
ऑन साइडला विनोदच्या बॅट मधून त्या रडार मध्ये आला, फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय, सरळ चेंडूला पाठवलंय आमचे ग्राउंड स्टाफ सागर वरठा यांच्या स्वागतासाठी. षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 6. या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते 3. अतिशय त्या रेंज मध्ये आला चेंडू आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. रवी विलास राजभर यांना सुद्धा आज आपण पाहणार आहोत. फराद खानला आपण पाहतायत, आकाश मदेसियाला आपण पाहू शकाल, शोएब खानला सोयबाला आपण पाहतायत आणि मिस्टर भोला यांना आज आपण पाहू शकाल. आज शुभम शुक्ला यांची थोडीशी अनुपस्थिती पाहायला मिळेल. सद्दाम खान, मुफास 11 टीमचा एक हरवणारी हरपन मौला खेळाडू. चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने चेंडू जरा थांबून येतोय, संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 6 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक पहिलं हे प्रगतीपथावर आहे. भलं मोठं लक्ष 85 धावांचं पाठलाग करत असताना कुठेतरी नामुष्की पहिल्या षटकामध्येच पॉवर प्ले मध्ये ओढवले गेले. चांगला बॉल. पुन्हा एकदा विनोद सरप्राईज झालेत आणि षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर असताना 5 बॉल त्यामध्ये 4 बॉल कमलेश गुप्ता यांच्या हातामध्ये निघून गेलेत. जणू काही कमलेश गुप्ता आणि संदीप सांबरे यांच्यामध्ये प्रॅक्टिस सुरू आहे या पहिल्या षटकाची. त्या रेंज मध्ये आला, फ्लिक ऑफ द रिस्टचा फटका, सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आई एकविरा चषक षटकार 6. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 12 रन पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. आई एकविरा चषक आजचा 8वा दिवस या स्पर्धेचा. 9 दिवसांचा हा शेड्यूल आपल्याला पाहायला मिळतो. आई एकविरा चषक साखरे 2025. अतिशय दोन्ही एंड कडून या स्पर्धेचं यंदाचं वैशिष्ट्य हेच राहिलंय की दोन्ही एंड कडून खेळाडूंना ऍडव्हान्टेज मिळतोय. ही खूप महत्वाची बाब आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक 55,555 रोख व आकर्षक चषक चे बक्षीस सौजन्य केले श्री नवदुर्गा डेव्हलपर्स वसई आणि चषक सौजन्य केले कैलासवासी सौभाग्यवती जे कैलासवासी प्राची बबन वजे साखरे यांच्या स्मरणार्थ कुमारी जानवी व कुमारी सानिया बबन वजे साखरे यांच्याकडून. द्वितीय पारितोषिक 25,555 रोख रक्कम बक्षीस सौजन्य केलंय श्री साई श्रद्धा एंटरप्राइजेस खानिवडे. चषक आणि सौजन्य केलंय कैलासवासी नरेश शिवराम वजे साखरे यांच्या स्मरणार्थ श्री प्रफुल्ल नरेश वजे पिंटू साखरे यांच्याकडून. चला थोडंसं स्पीडअप करा. पहिल्या षटकासाठी वेळ घेतलेला आहे. टायमर सेट केलंय आणि त्या टायमरच्या बरोबरीने तुम्हाला खेळावं लागेल. 4 मिनिटे घेतलेत. ऑन साइडला मोठी बॅकलिफ्टचा उपयोग जरूर करत असताना पाहायला मिळतोय. बिटवीन द गॅप मध्ये आहे चेंडू, फार वेगाने निघून जातोय. 4 धावांकरता मेल खणखणीत चौकार. तृतीय पारितोषिक 20,555 रुपये व आकर्षक चषक बक्षीस सौजन्य केलेला आहे गुर्जर एंटरप्राइजेस केळवे रोड. चषक सौजन्य केले श्री विश्वनाथ दत्तात्रय पाटील जे आमच्या व्यासपीठावर आहेत समाजसेवक साखरे यांच्याकडून. दरम्यान चौकार आला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 16 रन. स्विची टक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. टप्पा अचूक पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 16. 2 बॉलचा खेळ झालाय. गोलंदाज फैजला आपण पाहतायत, फयाजला आपण पाहतायत. अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर स्वतःमध्ये इम्प्रोव्हायझेशन काय असतं, तुमचं टॅलेंट दाखवण्यासाठी हे मंच उभारलंय. आणि जेव्हा तुम्ही एकगाव एक फॉर्मॅट मधून खेळताना त्यावेळेला अगदी तुम्हाला त्या नामी संधीचं सोनं करावं लागतं. ऑन दी टोस खेळत असताना बॅटचं फेस ओपन केलं. फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी. फैजान मंसुरी, व्हॉट अ कॅच. फलंदाज बाद होताना बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन. यस कॅन्डी तुम्हाला थांबवतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून 18,555 रोख व आकर्षक चषक बक्षीस सौजन्य ध्रुव डेव्हलपर्स भाईंदर. चषक सौजन्य केले सौभाग्यवती यज्ञा योगेश सातवी उपसरपंच हालोली यांच्याकडून. 5वे पारितोषिक 16,555 रुपये रोख व आकर्षक चषक बक्षीस सौजन्य केले अन्सारी एंटरप्राइजेस नाला सोपारा निसार अहमद अन्सारी यांच्याकडून. चषक सौजन्य केले समर्थ कृपा एंटरप्राइजेस कुमार हार्दिक किरण पवार हालोली यांच्याकडून.
सहावे पारितोषिक 14,555 रुपये रोख व आकर्षक चषक बक्षीस सौजन्य केलंय श्री राजू रामचंद्र पाटील उद्योजक साखरे व चषक सौजन्य केलंय सौभाग्यवती धनश्री भगवान पाटील ग्रामपंचायत सदस्य साखरे यांच्याकडून। सातवे पारितोषिक 12,555 रुपये रोख व आकर्षक चषक बक्षीस सौजन्य केलंय श्री विष्णू लक्ष्मण कडव माजी समाज कल्याण सभापती चषक सौजन्य केलंय कैलासवासी वनिता व कैलासवासी वसंत जगन्नाथ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री विशाल वसंत पाटील यांच्याकडून। आठवे पारितोषिक 10,555 रुपये व आकर्षक चषक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न दानिश शेखच्या माध्यमातून पाहायला मिळाला। या संघाचा बाहुबली आहे। आज थोडेसे उशिराने उतरत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कधी कधी मोठ्या धावसंख्येचा जेव्हा पाठलाग करतात त्यावेळेला अगदी सलामीवीर म्हणून ज्यांची ओळख सातत्याने पाहायला मिळते, चांगली फिटनेस, बॅटचा टो लागला होता, मिस टायमिंग स्ट्रोक, आराम के साथ एक धाव अर्जित केली जाईल। धीरू पुढे सरसावतोय। तत्पूर्वी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 वर जाऊन पोहोचले गेली। षटक क्रमांक दुसरं पाहायला मिळतं। बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 5। संत गतीने सुरुवात या षटकामध्ये आतापर्यंत धावा आलेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त 5। चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये धावा तब्बल आल्या होत्या त्या 12। ऑन साइडला फटका तर छान आहे परंतु चेंडू क्लिअर होईल का हा मोठा प्रश्नचिन्ह होता आणि विनोदच्या बॅट मधून खडे स्ट्रोक खेळलाय। सरळ चेंडूला पाठवलंय मोफास 11 वसईपाडा टीमच्या स्वागतासाठी षटकार। थँक्यू मिस्टर कॅन्डी। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 23 या धावसंख्येवर 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय। 2 षटकांच्या अखेरीस 23 वर धावसंख्या 85 धावांचा पाठलाग करताना 62 रनची अजून सुद्धा आवश्यकता असेल। टायमर सेट केल्यानंतर 9 मिनिटे 2 षटकांसाठी घेतलेत। तुम्हाला 16 मिनिटांचा अवधी असेल 3 षटकांसाठी। सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं या स्पर्धेचं गेली 15 वर्ष आपण पाहिलं आणि हे 16वं वर्ष परंपरेची ही स्पर्धा आपण पाहतायत। अगदी समोरच ग्रामस्थ मंडळी साखरेचे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामध्ये आपण पाहिलं तर किशोरजी वजे साहेब अगदी त्या स्टँड मध्ये मॅचचा आनंद घेत असताना आमच्या कॅमेऱ्यात बंदिस्त होत आहेत। किशोरजी साने, अमोलजी पाटील जे आपण पाहतायत, साने जो आपण स्टॉल पाहायला मिळतो आणि अगदी संपूर्ण ग्रामस्थ मंडळी या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं मनपूर्वक धन्यवाद। अप्रतिम चांगला बॉल होता, टप्पा थोडासा पुढे ठेवला होता। संदीप सांबरेची हीच खासियत, गेली कित्येक वर्ष संदीप सांबरेला आपण पाहिलं याच तेजल 11 वालीव टीमने अनेक मैदानं जी गाजवली, गातीचं मैदान सुद्धा गाजवलं याच खेळाडूने। लगातार चांगले परफॉर्मन्स, चांगला क्लास त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो। हा बाहुबली आहे, लॉंगेस्ट सिक्सर पाहायला मिळतोय। जवळजवळ चेंडू 107 मीटरवर जाऊन चेंडू आदळतोय। मॅग्निफिसंट टायमिंग, दिस इज अ ब्युटिफुल ह्यूज अँड बिग ब्लास्ट। या षटकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेली। बॉल फेकून झाले ते 2। प्रो प्ले स्पोर्ट्स लाईव्ह या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा। नितेशजी पाटील यांना जरूर यस व्हाईट बॉलचा इशारा विरल नायर सरांकडून येत असताना आशुतोष व्यवहारे सर, अजित म्हात्रे सर हे तिन्ही पंच ऑफिशियली या स्पर्धेच्या माध्यमातून या तिन्ही पंचांनी यंदाच्या हंगामामध्ये कमलेशजी गुप्ता, तानाजी दायगोडे, धीरज झा मिस केली ती वालीव प्रीमियर लीग आणि आम्ही सुद्धा मिस केली, कारण एक वाखणण्याजोगी स्पर्धा असते। राहुलजी आत्माराम घरत समाजसेवक ऑन साइडला बिटवीन द गॅप मध्ये, नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट
टू बाउन्स 4 रन्स चौकार. थँक्यू. चांगला फटका होता. या वेळेला आपण पाहू शकता संघाची धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचली गेली. सामना बॅलन्सिंग आहे. 51 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. बॉल आहेत तुमच्याकडे 21 चेंडूमध्ये 51 धावा. धावा होऊ शकतील. मी करेन. आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. दानिश शेख काहीतरी विनोद कान मंत्र देत असताना थोडंसं वेळेची दिरंगाई करू नका. तुम्हाला जे टायमिंग दिलेला आहे ते फार महत्वाची गोष्ट असणार आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये टायमिंग मोस्ट बी राईट इन दिस गेम. या खेळात वेळ फार महत्वाची आहे. तर इथून सामना बॅलन्सिंग ज्या पद्धतीने 51 रनची आवश्यकता, येणारे 21 बॉल आणि ती परिपूर्ण क्षमता आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. तर विकेट टेकर गोलंदाज म्हणून संदीप सांबरेला आपण या टीमचा ट्रम्प कार्ड गोलंदाज. ऑन साइडला खेळला गेलाय. मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे. फिल्डर येत आहे. सूर्याची प्रखर किरणे आल्यानंतर सुद्धा चांगला जजमेंटने झेल टिपला गेला. फयाज अतिशय चांगला झेल. कार्बन कमाल कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. गॉन. सौरभ यादवला आपण पाहतायत. मिस्टर मोनू या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली या पेल्लार बीट टीमने गेल्या वर्षामध्ये नाईटच्या स्पर्धेमध्ये, आता जी सुरू आहे स्पर्धा जव्हारमध्ये, त्याच स्पर्धेमध्ये लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये काय आक्रमकता दाखवली होती. चांगला खेळ दाखवला होता. प्रतिस्पर्धी संघाला ज्या पद्धतीने त्यांनी फाईट दिली होती भीम यादव अँड ऑल टीमने. अप्रतिम सौरभ वाल्या आल्या. या चेंडूला मात्र सरळ फेकून देतोय. 6 धावन करता. गुड शॉट. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. षटकार. क्या बात आहे सौरभ. थँक्यू. 40 रन 45 रनचा अजून सुद्धा टार्गेट अजूनपर्यंत पाहायला मिळतं. 45 रन्स टू विन. सामना बॅलन्सिंग आहे. 50-50% चान्सेस अजूनपर्यंत पाहायला मिळतील. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा अशा पद्धतीने ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. विकेट किपर धीरज ज्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 40. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 बॉल मध्ये 15च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने घ्यावं लागेल पेल्लार बी या टीमला 45 धावा विजयाकरिता. इथे फक्त दोन्ही फलंदाजांनी दृढ निश्चय केला असेल की आपल्याला फक्त आणि फक्त 5 ते 6 बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पार करायचे आहेत. परंतु त्यासाठी करावा लागेल परिपूर्ण घाम गाळावा लागेल. कष्ट घ्यावे लागतील. ती मेहनत जोपासावी लागेल आणि मेहनतीशिवाय काही नाहीये. तुम्ही कोणतंही क्षेत्र निवडा, तुमच्यामध्ये शॉर्टकट नसावा, हार्डवर्क असावं. आणि जेव्हा हार्डवर्क करून जेव्हा मिळवलेलं यश असतं ना, ते खऱ्या अर्थानं जीवनाला सार्थ ठरवणारं यश प्राप्त होतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर अमर पाटील आणि साहिल पाटील दर्शवत आहेत. 40 विजयासाठी 45 रनची आवश्यकता. साहिल पाटीलला आपण पाहिलं अगोदर पाटील नेटवर्कच्या माध्यमातून भरपूर वर्ष त्यांनी कॉन्ट्रॅक्ट साईन केलं होतं. तो कॉन्ट्रॅक्ट गेल्यानंतर आपण पाहतायत आता प्रो प्ले स्पोर्ट्स लाईव्ह आणि त्या अगोदर ऑफिशियली आपण पाहिलं तर विश नेटवर्क, विश स्पोर्ट्स,
विश नेटवर्क या चॅनलला ते जॉईन झालेत. ऑन साइडला खेळला गेलाय, फटका तर छान आहे. मुबारक खानला पाहतच राहावं लागेल. सरळ चेंडूला फेकून दिलंय 6 धावन करता. व्हॉट अ शॉट फयाजच्या या बॉलवर सरळ चेंडूला फेकून दिलंय, डिस्पॅच केलंय 6 धावन करता. व्हॉट अ शॉट, मॅक्सिमम 6 षटकार. (46 रन्स). ऑन साइडला विनोद षटकारांची परिभाषा बोलत असताना पाहायला मिळतोय. क्या बात आहे विनोद. आतापर्यंत विनोदच्या बॅट मधून 5 षटकार आणि जवळजवळ आपण पाहिलं 9 बॉल मध्ये 30 रनची घणाघाती आणि झंझावती खेळी करत असताना आमच्या लाडक्या प्रेक्षकांना स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी यावेळेला दिली जाते विनोदच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 52. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. पायावरचा चेंडू अगदी विरल नायर सरांच्या जस्ट जवळून चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी 2 धावा येतील का, मोठा प्रश्नचिन्ह. आणि इथून जर आपण पाहिलं तर काय एक्झॅक्टली यावेळेला घडलं गेलंय याकडे लक्ष असेल, परंतु इथे रिव्ह्यू तर आपण पाहतायत रिव्ह्यू नाहीये. कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळत नाहीये. यस पंच, यस अंपायर्स कॉल, ऑनली अंपायर्स कॉल रिव्ह्यू या ठिकाणी आपण पाहतायत. या आपण चेक करूया. जर अँगल त्यामध्ये येत असेल तर आपण रिव्ह्यू चेक करायला हरकत नाहीये, कारण समोरच जो कॅमेरा आहे त्यामुळे मुनीत कुडूने परफेक्ट कॅप्चर केलं असेल की फलंदाजांची बॅट हवेत आहे की नाही. हे प्लेयर्सला तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाहीये, याची दखल घ्या. जर शंका उद्भवली तर तिथे फक्त पंचांनाच त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत तो रिव्ह्यू मिळेल. ते पंच कॉल करतील. अंपायर्स कॉल असेल OUT आउट. यस डेफिनेटली. आदरणीय सन्माननीय एक चांगलं व्यक्तिमत्व विष्णूजी कडव साहेब या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवाणी संघामधून निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर फलंदाज बाद आहे. तिसऱ्या पंचांनी या वेळेला आपण पाहिलं ती मागणी केली गेली होती, अंपायर कॉल होता आणि त्यामुळे आपण पाहू शकता तिथे फलंदाज बाद होताना मिस्टर विनोद एका साइडला, तर एका साइडला आपण पाहतायत आता परेश. 15 बॉल आणि 32 रन, 15 बॉल्स रिमेनिंग एंड 32 रन्स रिक्वायर्ड टू विन. 15 गेंदे शेष और 32 रन की जरूरत. अतिशय चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आई एकविरा चषक साखरे वन मॅन शो आदरणीय सन्माननीय रुपेशजी नरेश पाटील साहेब यांच्या कर्तृत्वामुळे आणि त्यांच्या नेतृत्वामुळे या स्पर्धेचं एक अतिशय दिमागदार आयोजन केलं जातं. खाऊ गोष्ट नाहीये. 15 वर्षांची परंपरा आणि त्यानंतर 16व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर सुद्धा तेच चित्र, तेच दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. सातत्याने अविरतपणे कन्सिस्टन्सी याला म्हणतात. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय, परंतु परेशला एक रिक्वेस्ट करेन की पंचांकडे दाद मागू नका. आपण एक प्रोफेशनल स्पर्धा खेळतायत तर त्यासाठी आपण दाद जरा सुद्धा मागू नका, कारण पंचांना त्यासाठी मुंबईवरून का बोलवलं गेलंय. 54 रन्स. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. अगदीच चांगला बॉल पाहायला मिळतोय. कमबॅक केलंय गोलंदाज मिस्टर फयाजने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 54. जे ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचं करूया आपण सुस्वागतम.
आय थिंक सो कदाचित राहुलजी आत्माराम घरत हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असतील आणि त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. एक समाजसेवक आणि भावी नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. वालिव ऑफ साईडला हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल मेल, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होते. तानाजी धायगुडे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 55. आता ॲक्युरेट 30 रनची आवश्यकता आहे. सरासरी चांगली आहे, नो डाऊट अबाउट इट. पेल्लार बी टीमची पेल्लार बी टीम सुद्धा कोणत्याही संघाबरोबर खेळण्यासाठी सज्ज असते, हे भीम यादव यांचे शब्द आहेत. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. संदीप सांबरे ॲथलेटिक प्लेअर पुढे सरसावत असताना एकच रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 56 वर जाऊन पोहोचते. आणि खऱ्या अर्थानं पेल्लार बी म्हणा आता नवतरुण खेळाडूंचा संघ पाहायला मिळतो. या अगोदर मी वसई फाटा मुंफास 11 सुद्धा या संघाला पाहिले. वज्रेश्वरी, गणेशपुरी, आडणे, भाताणे कुठेही स्पर्धा असो, भामटपाड्यापासून ती स्पर्धा असो, परंतु त्यांचा पहिला राऊंड असताना सुद्धा ते वेळेवर हजर राहिलेत. म्हणजे टाइम व्हॅल्युबल त्यांनी त्यांच्या डिक्शनरीमध्ये ठेवलंय. आणि नेहमीप्रमाणे आता वालिवकर हे सुद्धा मात्र पहिल्या मॅचसाठी खेळण्यासाठी सज्ज असतात. तर रुपेश पाटील यांच्या वतीने सुद्धा या संघांचं मनपूर्वक धन्यवाद असेल. आमच्या व्यासपीठावर दिलीपजी सुरेश तरेसाहेब माकणे, माजी उपसरपंच माकणे या ठिकाणी उपस्थित झाले. संतोषजी घरत माकणे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि निलेशजी सदानंद तरे समाजसेवक माकणे, माकणेचे तिन्ही अनमोल रत्न या ठिकाणी उपस्थित झालेत. अगदी ही मॅच समाप्त झाल्यानंतर आपण त्यांचं स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. साक्रे गावामध्ये आपलं वेलकम आहे. वसंत सांबरे 4 बंधू एकाच टीम मधून खेळताना पाहिलेत. आदिवासी एकता क्रिकेट फाउंडेशनच्या अंतर्गत संदीप सांबरे, निलेश सांबरे, वसंत सांबरे, अशोक सांबरे हे 4 बंधू एकाच टीम मध्ये आपण पाहतायत. ज्या पद्धतीने गोखिवरे टीम मधून खेळताना मी 4 बंधू पाहिले. विजय जाधव असेल, संतोष जाधव असेल, शंकर जाधव असेल आणि भरत जाधव असेल, हे 4ही खेळाडू गोखिवरे टीम मधून खेळताना पाहिलेले आहेत. आणि तिन्ही मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेत. दिलीपजी सुरेश तरे साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. संतोषजी घरत त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. आणि निलेशजी सदानंद तरे समाजसेवक माकडे यांच्याकडून टी शर्ट जे आपल्याला पाहायला मिळत आहेत उपलब्ध झालेले आहेत, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. अकरा बॉल 23 रनची आवश्यकता. पहिल्याच बॉलवर अतिशय चांगला फटका गुड्डूच्या बॅट मधून आपण पाहत आहेत. सौरभच्या बॅट मधून आपण पाहू शकाल. अतिशय चांगला बॅटचा फ्लो, त्याचा बॅटिंग स्टान्स, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन, बॅट स्पीड, या सर्व काही गोष्टी आणि टेक्निकल साऊंड लाजवाब. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 62 रन. अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतोय. ऑन ड्राईव्ह खेळत असताना फय्याज पुढे सरसावेल, तत्पूर्वी सिंगल मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 63 रन्स, 63 या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते आतापर्यंत आपण पाहू शकाल. 2 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 63 रन्स, 22 रनची आवश्यकता आहे. अप्रतिम चांगला फटका. क्या बात है मिस्टर परेश. परेशच्या बॅट मधून क्लास. षटकार 6. काय फटकेबाजी परीच्या बॅट मधून सुद्धा. मात्र या वेळेला धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतोय. जबाबदारीचा खेळ जाणत असताना दोन्ही फलंदाज ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॅटिंग. 69 वर धावसंख्या जाऊन पोहोचली. 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. अप्रतिम चांगला बॉल होता. बॅटची एज घे, चेंडू पाठीमागे. अशरफ मंसूरी पुढे सरसावतायत. सिंगल मेल. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 70
आता बॉल फेकून झाले ते 4, म्हणजेच येणारे 8 बॉल आणि 15 रनची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणाने तुम्हाला धावा या कराव्याच लागतील. 8 बॉल 15 रन्स. कालच्या दिवसात पहाटेच्या वेळेला काय सामना रंगला होता. एका साईडला मित डीजे सातपाटी आणि एका साईडला संघ पाहायला मिळाला तो जय हनुमान घोटगाव. 6 बॉल 6 ची मॅच असताना सातपाटी टीमला त्या धावा झाल्या नाही आणि 1 लाखाची स्पर्धा जिंकण्याचा मान घोटगाव टीमला मिळाला. ऑन साईडला आपण पाहतायत 1 रन अर्जित केली जाईल. फैजान पुढे सरसावतायत. वालीव प्रीमियर लीग 1 वर्ष हादरून टाकली होती तोच खेळाडू पुढे येतोय. 6 बॉलवर 6 षटकार मारण्याचा कारनामा. त्याच फैजानच्या नावावर ज्याच्या हातामध्ये आता चेंडू विसावला गेला होता. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 71 7 बॉल आणि विजयासाठी 14 रनची आवश्यकता आहे. वसंत सांबरे जणू काय माईक मध्ये खऱ्या अर्थानं स्टम्प्स घ्यावेला पाहायला मिळत आहेत. जे मायक्रोफोन आपण पाहू शकतात कॅमेरा सहित त्या प्रकारचा आवाज यावेळेला येत असताना हा चेंडू छान टाकला पाहिजे आणि यस तेच केलं. जबरदस्त आपण पाहत आहेत. चांगली विकेट किपिंग आणि धीरज झा तेच दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या 71. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 6 बॉल आणि 14 रनची आवश्यकता आहे. आदरणीय निलेशजी सदानंद तरे साहेब माकणे आणि माकणेचे अनमोल रत्न यांच्याकडून 3000 रुपये या स्पर्धेला आलेले आहेत. मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. 6 बॉल आणि 14 रन. थँक्यू. वेलकम बॅक. 6 बॉल आणि 14 रन. चला वेळ दौडू नका. 26.5 मिनिटे घेतले. त्यामध्ये 1 मिनिटाचा कालावधी आपण पाहिला तर रिव्ह्यू साठी लागला. मुबारक खान न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन पाटील गिरीधर स्वामी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होताना त्यांनी मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय सन्माननीय सचिनजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. सोनावे ज्यांनी बायसिकल या स्पर्धेला मॅन ऑफ द सिरीज पुरस्कृत केलेली आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 71. 6 बॉल आणि 14 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. कोणता संघ मात्र पुढे येताना आपल्याला पाहायला मिळेल याकडे लक्ष असणार आहे. गोलंदाज आहे मुबारक खान. गेली कित्येक वर्ष या खेळाडूने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर गाजवलेत. नंदकुमार पाटील यांच्या संघामध्ये त्यांनी पहिलं पदार्पण पाऊल टाकलं. कालच्या दिवसात ते रात्रीच्या सत्रामध्ये उपस्थित झाले होते. त्यांचं सुद्धा स्वागत सन्मान SP यांच्याकडून केलं गेलं. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फोर्स केलाय. काय फटका खेळलाय. शॉट ऑफ द डे कदाचित होईल का. क्लास क्वालिटी दर्जाचा षटकार कसा असावा. वेस्ट इंडिजच्या खेळाडूंमध्ये जसं फोरम मध्ये ताकद असते ना त्याच पद्धतीने मात्र सौरभच्या बॅटिंगचा मनमुराद आनंद घेत असताना त्याच्या फोरम मध्ये ताकद पाहायला मिळाली. षटकार आणि संदीपजी करवत यांचं षटकार आणि स्वागत अर्नाळ टीमचं सुस्वागतम. ऑन साइडला खेळलं गेलंय. आज मोनू भलत्याच फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. मुबारक खानच्या अगेन्स्ट खेळणं फार कठीण जातं. 2 रनची आवश्यकता आहे. क्या बात आहे सौरभ. व्हॉट अ बॅटिंग. या षटकाराने सचिनजी किनी साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान केलं जातं. ज्यांनी बायसिकल या स्पर्धेला दिलेली आहे. एक समाजसेवक. गेली कित्येक वर्ष सोनावे इंडियन्स या टीमची 2 रनची आवश्यकता आहे. सेवा करत असताना पाहायला मिळतात ॲज अ प्लेअर म्हणून. त्यांचं करूया आपण वेलकम वेलकम वेलकम. संदीपजी करवत आपण टी शर्ट लगेच कलेक्ट करा. वेळेची दिरंगाई न करताना 2 रनची आवश्यकता असेल. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. सिंगल मिळते. आता 3 बॉल 1 रन फक्त म्हणून चालणार नाहीये.
कालच्या दिवसात काही सामने थरारक पाहायला मिळाले होते. जय हनुमान गांधरे वर्सेस मित डीजे सातपाटी या दोन टीम मध्ये जेव्हा सामना झाला तेव्हा 6 बॉल 8 ची गरज असताना श्रेयस देव या लेफ्ट आर्म गोल्डन इरा ज्याने काय गोलंदाजी केली, अतिशय चांगली गोलंदाजी केली आणि गांधरे टीमला सेमीफायनल मध्ये पराभूत केलं. फायनल मध्ये प्रवेश केल्यानंतर त्या संघाला जय हनुमान घोटगाव टीम भिवंडीचा एक दादा संघ म्हणून ओळखला जातो, त्या संघाने सातपाटीकरांना पराभूत केलं. इथे चांगला फटका परीच्या बॅटमधून आणि इथून 85 धावांचा पाठलाग करताना एक बॉल राखून दणदणीत विजय मिळवला आणि सौरभची जी बॅटिंग जी पाहायला मिळाली ती क्लास होती. आता मात्र पेल्लार बी टीमला प्रश्न पडला असेल की आता करावं तरी करावं काय, पेल्लार प्रीमियर लीग खेळावी की